कासपठार पुष्प हंगाम 2024-25 सद्यस्थितीला 120 ते 125 प्रकारच्या प्रजातीची फुलं आत्ता कासपठारावरती बघायला मिळत आहेत। पर्यटकांचा ओघ चांगल्याच प्रकारे चालू आहे। तसेच वन विभागामार्फत ऑनलाईन आणि ऑफलाईन या प्रकारे पर्यटकांना तिकीट दिलं जातं। तर माझं पर्यटकांना आव्हान राहील की शक्यतो ऑनलाईन बुकिंग करून यावं आणि गर्दीचा काळ जो असतो सुट्टीचा पिरियड तो थोडा टाळावा आणि इतर दिवशी येऊन सहकार्य करावं। त्याचबरोबर आत्ता तेरडा, सोनकी, धनगरी पेटा, सीतेची आसवे, मंजिरी, ड्रोसेरा, कारवी या प्रकारची आत्ता फुलं आपल्याला बघायला मिळत आहेत। वर्ल्ड हेरिटेजमध्ये नाव नोंद झालेल्या कास पुष्प पठाराचा हंगाम यावर्षी 5 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे। सध्या कास पठारावर विविध प्रजातीच्या रंगीबिरंगी फुलं जी आहेत ती उमललेली पाहायला मिळत आहेत। यामुळेच पर्यटकांची संख्या देखील या कास पुष्प पठारावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं या ठिकाणचं आकर्षण यावेळी ठरत आहे ते म्हणजे या 7 वर्षातून येणारी कारवी टोपली। जवळपास 7 वर्षातून ही कारवी टोपली जी आहे ती उमलत असताना आपण पाहू शकता की निळ्या कलरची जी कारवी टोपली आहे ती सध्या या ठिकाणी पर्यटकांचं आकर्षण ठरत आहेत। याबरोबरच सांगायचं झालं तर तेरडा, गेंद, मंजिरी, चितीचे आसवे, कळवा, सोनकी, चवर अशी विविध प्रजातीची 139हून अधिक दुर्मिळ फुलं जी आहेत ती सध्या कास पठारावर पाहायला मिळत आहेत। प्रशासनानं देखील या ठिकाणी कास पठाराच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध उपाययोजना तसेच सोयी ज्या आहेत त्या केलेल्या पाहायला मिळत आहेत। यामध्ये प्रामुख्यानं पार्किंगपासून कास पठारापर्यंत येण्यासाठी मोफत बसेसची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याबरोबरच जे येणारे पर्यटक आहेत यांच्यासाठी 150 रुपये शुल्क जे आहे ते आकारलं जात आहे। यामुळं यावर्षीचा हंगाम जो आहे तो एकूणच सांगायचं झालं तर मुसळधार पावसामुळे चांगलाच फुललेला पाहायला मिळत आहे। कारण दरवर्षी या ठिकाणी फुलांचा प्रमाण जे होतं ते कमी होत होतं, मात्र यावर्षी जी फुलं जे आलेली आहेत ती मोठ्या प्रमाणात या पठारावर पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, कास पठार, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।